हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय बोलो रे सब संतान की जय जरी करोनी रसतोय भय कानी केवी भरावी फुले आनोनी बांधावी डोळा केवी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही सनेने मी कळा कुसरी काही सनेने बोलतो वचने भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तरी करोनी रससोय बरवी कानी केवी भरावी फुले आनोनी बांधावी डोळा केवी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ओवी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या अत्यंत मौल्यवान ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील अध्याय क्रमांक 9 मधील 348 क्रमांकाची ओवी आहे। या ओवीमध्ये माऊलींनी सांगितलंय की फक्त बाह्य पूजा विधी करून महत्वाचं नाही तर पूर्ण अंतर्मनानं अंतर्करणातून देवाची भक्ती केली पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी
अल्पसा परिहार करणं खरं तर खूप महत्वाचं असतं. त्यामुळे आज या ठिकाणी उपस्थित असणारे वारकरी मंडळी सर्व, त्याचप्रमाणे मामा असेल, दादा असेल, तुम्ही सर्वांनी या ठिकाणी मला आजच्या प्रवचन रूपी सेवेसाठी जी संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि भगवंताच्या कृपाशीर्वादातून आणि आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण दीपकजी महाराज जेवणे सर यांना नमन करून आजच्या प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करतो. तर माऊली सांगितलंय अध्याय क्रमांक 9 ओळी क्रमांक 348. तरी करोनी रसतोय बरवी कानी केवी भरावी पुढे आणोनी बांधावी डोळा केवी. झाडाचं बीज आहे बरोबर. त्या झाडाच्या बीजापासून पूर्णपणे झाड बनतं. त्या झाडाला पाणी फुले त्याचप्रमाणे सर्व काही असतं. म्हणजे थोडक्यात मनुष्याच्या एका इंद्रियापासून बरेचसे म्हणजे सर्व इंद्रिय आहेत. हे त्याच्याप्रमाणे अगदी आपण पकवान बनवलं, जेवण तयार केलं तर आपण ते जेवणाचा घास त्या कानाने भरवतो का? नाही ना. पुढे आणून डोळ्याला बांधतो का? नाही ना. म्हणजे माऊलीने फक्त सांगितलंय की पूर्णपणे आपण बाह्य पूजाविधी न करता देवाचं अत्यंत मनानं अंतःकरणातून सदैव नामस्मरण केलं पाहिजे. कारण पंढरीला माहेर म्हटलं गेलं आहे आणि हा जो संसार आहे हा संसाराला सासर म्हटलं गेला आहे. कारण संसाराला सासर का म्हटलं गेलं आहे? कारण संसारामध्ये पारतंत्र्य आहे, संसारामध्ये दुःख आहे. आणि पंढरीला माहेर का म्हटलंय? कारण पंढरीला माहेर म्हणण्याचं कारण एकच आहे की पांडुरंग परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये, पांडुरंग परमात्म्याच्या चिंतनामध्ये स्वातंत्र्य आहे, म्हणून पंढरीला माहेर म्हटलं गेलं आहे. आता एका अभंगातून जगद्गुरु संत तुकोबारायांनी सुद्धा हे सांगितलं आहे. पंढरी हे माझे माहेर सागनी, माहेर सागनी ओविया कांडणी गाव गीती, ओविया कांडणी गाव गीती. म्हणून महाराजांनी म्हटलं की एकदा तरी पंढरीला, एकदा तरी पांडुरंगाच्या जनी नतमस्तक व्हा, तिथे चंद्रभागेमध्ये स्नान करा. एकदा गेले ना की तुम्हाला सदैव गाव वाटेल. म्हणून महाराज म्हणतात पंढरी सिगारे आल्या नो संसारा, पंढरी सिगारे आल्या नो संसारा. दीनांचा सोयरा पांडुरंग, दीनांचा सोयरा पांडुरंग, दीनांचा सोयरा पांडुरंग, दीनांचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीसी आवडी, वाट पाहे उभा भेटीसी आवडी. खरं तर संसारामध्ये दुःख आहे, संसारामध्ये पारतंत्र्य आहे, तरी सुद्धा आपल्याला हा संसार थोडा वाटतो का? नाही वाटत. भय वाटे परी ना तुझे हा संसार. जवळचे जर दृष्टांत द्यायचा झाला, एक वडील आहेत, आपल्या मुलीसाठी स्थळ शोधत आहेत. मुलगा त्यांना पूर्णपणे अगदी श्रीमंत, अगदी सर्व सुखसोयी संपत्ती सुखसोयी उपलब्ध असणारा अशा पद्धतीने ते वडील आपल्या मुलीसाठी स्थळ शोधत आहेत. आणि तसा स्थळ सुद्धा त्यांना मिळतं, तसा मुलगा सुद्धा त्यांना सापडतो. म्हणजे स्थळ त्यांना मिळाल्यानंतर त्या मुलीचं लग्न काही दिवसांनी त्या मुलाबरोबर होऊन जातं. आता त्या मुलाबरोबर लग्न झाल्याच्या नंतर अगदी त्यांचा संसार जो आहे अगदी थाटामाटात चालू असतो. संसार पूर्णपणे अगदी व्यवस्थित चालू असताना त्या मुलीचं दुर्दैव असं की तो मुलगा दररोज दारू पिऊन यायचा. दारू पिऊन येऊन सतत त्या मुलीला मारायचा. ती मुलगी शेवटी संसाराला कंटाळली. ती म्हणू लागले की देवा पांडुरंगा, काय रे देवा,
अरे मला सतत या माणसाचा त्रास सहन करावा लागतो. माझी काही चूक नसताना हा माणूस मला सतत मारत असतो. आता का यात माझी काही चूक? खरं तर स्त्रीमध्ये दुःख सहन करण्याची क्षमता आहे. स्त्रीमध्ये सर्व काही सामर्थ्य आहे. म्हणून जर जिजामातेने देवबांना घडवलं की नाही, म्हणून जर जनाबाईंना विठुराया जात्यावरती जाऊन लागायचे. आकाशाचा चंद्र माझा, आकाशाचा चंद्र माझा, शोभे अंगणात पंढरीचा विठ्ठल दळतो जनाच्या घरात. आकाशाचा चंद्र माझा, शोभे अंगणात पंढरीचा विठ्ठल दळतो जनाच्या घरात. स्त्रीमध्ये सामर्थ्य आहे, स्त्रीमध्ये शक्ती आहे. म्हणून जर पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तरी आपल्याला कधीसाठी वडाला दोरा गोंडा आहे, मला सातही जन्म हाच कधी मिळवले. तर असा कोणता पुरुष आहे का जो आपल्या बायकोसाठी असं काही करत? हे सगळ्याच म्हणजे सगळ्या पुरुषांविषयी किंवा सगळ्या स्त्रियांविषयी असं म्हणत नाही, परंतु काही पुरुष काही किंवा काहीतरी आहेत समाजामध्ये ज्या अशा पद्धतीनं जे असं काही कधी आहेत, या अशा प्रकारची वर्तणूक त्यांची आहे. मुलगी परंतु स्त्रीमध्ये शक्ती असली तरी, स्त्रीमध्ये सामर्थ्य आहे, परंतु तरी सुद्धा ती मुलगी आपल्या संसाराला कंटाळली. आणि आपल्या संसाराला कंटाळलेली असताना एक दिवस ती असंच म्हणजे तिला डोक्यात आत्महत्या करण्याचा विचार येतो. आता आत्महत्या करण्याचा विचार आल्यानंतर ती परंतु तिला डोक्यात असा विचार येतो की पुढे आपल्या आई वडिलांचा काय होणार, आपल्या आई वडिलांचा किती इज्जत जाईल. आता तिच्या डोक्यात प्रश्न येतो. परंतु खूपच कंटाळल्यानंतर ती शेवटी आत्महत्या करायला लागते. आत्महत्या करायला गेल्याच्या नंतर हातात तिला माहित असतं की आता हा काय आपल्याला वाचवायला येणार नाही, म्हणून ती निघते हातात कंदील घेऊन. हातात कंदील घेऊन निघल्याच्या नंतर मध्ये तिला एक वृद्धगृहस्थ भेटतात. वृद्धगृहस्थ भेटल्याच्या नंतर ते विचारतात तिला की काय हो बाई, तुम्ही असं कुठे चालला आहात एवढ्या रात्री हातात कंदील घेऊन? तर ती म्हणते की मी या संसाराला पूर्णपणे कंटाळला आहे, मला हा संसार नकोसा झाला आहे. माझा जो नवरा आहे तो मला काही कारण नसताना दररोज दारू येतो, सतत मारहाण करतो. हे बरोबर आहे का? तुम्ही सांगा बरं. परंतु मग ते म्हणतात की तुला मग तू आत्महत्या का करायला निघाले, तुला हातात तर आता कंदील आहे ना. मग ते म्हणते की माझ्या आता मला विंचू काट्याची मला भीती वाटते, म्हणून मी निघाले हातात कंदील वगैरे घेऊन आत्महत्या करण्यासाठी. आता तू आत्महत्या करायला निघाली ना, हातात कंदील कशाला, मर की मग विंचू जाऊन ना. आज गृहस्थ त्या मुलीला म्हणतात. आता असं म्हणल्याच्या नंतर शेवटी कसं आहे की मनुष्याला जीव शेवटी प्रिय असतो. म्हणून महाराजांनी म्हटलं की भय वाटे परी ना तुझे हा संसार. खरं तर भगवंताने एवढं आपल्याला चांगलं शरीर दिलंय, एवढी चांगली इंद्रिय दिली, डोळे दिले चांगलं पाहण्यासाठी, चांगले हात दिले चांगले सत्कर्म करण्यासाठी, चांगली वाचा दिली भगवंताचं अखंड नामस्मरण करण्यासाठी, चांगले हात काय दिले, काय दिले ते सदैव वारीला जाण्यासाठी. परंतु आपण असं करतो का? असं नाही करत ना. परंतु एका अभंगामधून जरा भगवंताचं सतत चिंतन केलं पाहिजे. जर नाही केलं तर काय होईल? एका अभंगामधून सुद्धा तुकोबरायांनी सांगितलंय, बैरा झालो या जगी मी बैरा झालो, बैरा झालो या जगी मी बैरा झालो, बैरा झालो या जगी मी बैरा झालो, बैरा झालो या जगी मी बैरा झालो. नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले व्यक्त शास्त्र पुराण पठण, नाही ऐकले श्रुतीचे वचन, आणि बैरा झालो मी त्या भुवनान. बैरा झालो या जगी मी बैरा झालो, बैरा झालो या जगी मी बैरा झालो, बैरा झालो या जगी मी बैरा झालो, बैरा झालो या जगी मी बैरा झालो. खरं तर महाराजांना आहे ना, जिथं पाहावं तिथं विठुराया दिसतो, जिथं पाहावं तिथं पंढरी दिसते. म्हणून महाराज खाय खाय विठ्ठल, खाय खाय पंढरी. महाराज म्हणतात खाय खाय विठ्ठल, खाय खाय पंढरी, आम्ही विठ्ठलाचे वारकरी, आम्ही विठ्ठलाचे वारकरी.
जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात की पंढरी जे आहे ते माहेर आहे. महाराजांनी जगद्गुरु संत तुकोबारायांनी सुद्धा सांगितलं आहे. माऊलींनी सुद्धा एका हरिपाठामधून आपल्या अत्यंत मोठ्या हरिपाठ नामक या ग्रंथातील अभंग क्रमांक 4 मध्ये चरण क्रमांक 4 मध्ये माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणजे हरिजप करणे कुठेला धरणे प्रपंचाने. जो मनुष्य हरिनामाचा जप करतो तो पूर्णपणे प्रपंचाच्या बंधनातून मुक्त होतो. महाराज म्हणतात की तुम्ही एकदा तरी पंढरीला जा, एकदा तरी भगवंताचं सदैव नामस्मरण चिंतन करत राहा, चंद्रभागेमध्ये स्नान करा. एकदा तुम्ही जर गेले ना पंढरीला की तुम्हाला सतत पंढरीला जावं वाटेल. मग कोणी गाडीला हात करून जातं, बसला हात करून जातं, कोणी रिक्षाने जातं. नटून तटून बसली सडकावरी ग, आली बाई रिक्षा चालली पंढरपुरी ग. नटून तटून बसली सडकावरी ग, आली बाई रिक्षा चालली पंढरपुरी ग. जगद्गुरु संत तुकोबारायांनी सुद्धा सांगितलं आहे, जर भगवंताचं तुम्ही सदैव नामस्मरण करत जा, भगवंताचं सदैव चिंतन करत जा, जर एखाद्याने भगवंताचं नामस्मरण केलंच नाही, तरी परमार्थ केलंच नाही, तर त्याचं म्हातारपणी काय अवस्था होते. रुसल म्हातार बसल दारात, रुसल म्हातार बसल दारात, आली भूताची वरात म्हातार भूतल घरात, आली भूताची वरात म्हातार भूतल घरात. खरं तर पंढरी आहे बाहेर आहे, कारण पंढरीमध्ये भगवंताच्या पांडुरंगाच्या नामस्मरण करण्यामध्ये पूर्णपणे स्वातंत्र्य आहे आणि या संसारामध्ये पूर्णपणे दुःख आहे, संसारामध्ये पारतंत्र्य आहे. आता यावर्षी जर एक उदाहरण द्यायचं जर झालं तर पूर्णपणे 3 महिला असतात. त्या महिलांना म्हणजे महिलांची अवस्था अशी असते, एक महिला असतो तो त्याच्या शेतामध्ये पाणी भरत असतो, तिथे दुसरा एक महिला येतो, दुसरा महिला आल्यानंतर दुसऱ्या महिलाला विचारतो की म्हणजे तुम्ही काय माझी एक शेळी तिकडे गेल्या आहेत, तुम्ही कुठे पाहिल्या का शेळ्या. तर तो म्हणतो, तो असा वरती हात करतो. त्या दुसऱ्या महिलाला वाटतं की शेळ्या ह्याच दिशेने गेल्या म्हणून. परंतु जसं झाल्याच्या नंतर त्या महिलेच्या काहीच नको होते की आम्हाला असं म्हटलं की शेळ्या इकडे अशा गेल्या, परंतु बाईला त्या दिशेने जातो त्या शेळ्या पाहायला. आता त्या दिशेने शेळ्या पाहायला गेल्यानंतर चुकून शेळ्या त्या दिशेने निघतात. आता तिथून त्याला त्याची शेळ्या सापडतात सर्व काही, आणि मग तो त्याला म्हणतो की तुम्ही माझ्या शेळ्या शोधून दिला, त्यामुळे माझ्या शेळ्या सापडल्या, तर माझ्या ज्या शेळ्या सापडल्या ना तर त्यामुळे मी माझी एक लंगडी शेळी तुम्हाला बक्षीस म्हणून देतो असं तो म्हणतो तो बाईला. परंतु या बाईला वाटलं की हा आपल्याला म्हणतोय की आपली शेळी आणि लंगडीच गेली म्हणून. तो म्हणतो काय मी शेळी लंगडी गेली, अरे काय वेळा झाला की काय, अरे मी सकाळपासून इतका कामात व्यस्त आहे, मला काही कामात लक्ष द्यायला काही वेळ नाही, आणि तू मला म्हणतोय की मी तुझी शेळी लंगडी गेली, कारण खरं तर त्याला ऐकू येत नसतं. मग तो असं त्याला म्हणतो, त्याला होतो गैरसमज, त्याला वाटतं आपणच याची शेळी लंगडी गेली असं आपल्याला म्हणतोय, परंतु तसं काही नसतं. तो त्याला म्हणत असतो की मी तुझी माझी एक लंगडी शेळी तुला बक्षीस म्हणून देतो, कारण त्यांनी मग त्याच्या शेळ्या सापडून दिल्या आहेत असं त्याला वाटतं. आता त्यांची होतात तिथं भांडणं चालू झाल्याच्या नंतर ती भांडणे इतके टोकाला जातात की त्यांचे भांडणं सोडवायला पण कोणी नसतात. आणि खरं तर तिथून दुसरा एक तिथून मोटरसायकलवरून जात असतो. मोटरसायकलवरून जात असताना त्याला वाटतं की यांचे काय भांडणं झाले बाबा, आपण जावं पाहायला तिथं, म्हणून तो जातो त्या ठिकाणी आणि विचारतो त्यांना की काय झालंय. ते काहीतरी बोलत असतात. आता त्याला जो मोटरसायकलवरून चाललेला असतो तो पण त्यांच्या जातात. त्याला वाटतं की आपल्याला काहीतरी वेगळंच बोलतात, आपल्याला म्हणतात की आपण मोटरसायकल वगैरे करून आणले काय, तो म्हणतो अरे मी इतकं म्हणजे दररोज कामाला जातो, इतक्या कामाला कष्टामधून माझ्या कष्टाच्या कामाने मी हे मोटरसायकल घेतली आहे आणि तुम्ही मला म्हणता की मोटरसायकल करून आणले, काय वेळे झाला की काय. तिघांचे भांडणं चालू. आता भांडणं चालू झाल्याच्या नंतर ती भांडणं काय मिटवायला तिथं कोणी काय नसतं, ती काही एकमेकांना बोलत असतात. हा म्हणतो माझी शेळी तुम्ही लंगडी केली, तो म्हणतो तुम्ही मोटरसायकल वगैरे चोरून आणली असं मला कसं म्हणू शकता. परंतु असे भांडणं चालू झाल्याच्या नंतर
ती भांडणं सोडवायला तिथे कोणी नसतं, म्हणून ते गावच्या सरपंचाकडे जातात. आता गावच्या सरपंचाकडे गेल्याच्या नंतर गावचा सरपंच आपल्या बायको बरोबर भांडला असतो. भांडत असताना त्याला वाटतं की आपण एकासाठी भांडत आहे, मला काहीतरी म्हणत आहे. अरे मी माझ्याच बायकोला मारतोय, तुम्हाला काय काय करायचंय आज तू त्यांना म्हणतो. आता यांना यांचं कळत नाही, यांचं कोणाला काही ताळमेळ नसतो, कारण सगळे म्हणजे त्या ठिकाणी तो पण बाहेर असतो त्यांच्यासारखा तो गावचा सरपंच असतो. म्हणजे खरं तर कसं सांगण्याचा उद्देश आहे की आपण भगवंताने आपल्याला इतकं सगळं काही दिलंय, इतकं ज्ञानेंद्रिय इंद्रिय सर्व काही सगळे चांगले दिले, मग आपण भगवंताचं चिंतन काय करू नये, भगवंताचं नामस्मरण काय करू नये, म्हणजे कुठे काय बोलावं हे आपल्याला काही कळत नाही. शेवटी सुरुवातीला मी आधीच सांगितलं की पंढरी जे आहे ते माहेर आहे आणि संसाराला संसार म्हटलं आहे. संसारामध्ये दुःख आहे, संसारामध्ये पारतंत्र्य आहे. एक गरीब शेतकरी असाच असतो, आपल्या मुलीचं त्याला लग्न करायचं असतं, मुलीचं लग्न करण्यासाठी त्याच्याकडे खूप म्हणजे पैसा अडका काहीच नसतो, म्हणून तो आपण एका सावकाराकडे जातो. सावकाराकडे गावाच्या सावकाराकडे गेल्याच्या नंतर सावकार त्याला विचारतो की काय तुमचा काय प्रश्न आहे, तुम्ही कशासाठी आलात. पण तो म्हणतो की माझ्या मुलीचं लग्न करायचंय, माझ्या मुलीचं लग्न करण्यासाठी तुम्ही मला थोडंफार मानधन वगैरे द्या, त्यातून माझा सर्व काही प्रश्न सुटेल. तो सावकाराला वाटतं की आपल्याला चांगल्या कार्यासाठी म्हणजे त्याची मदत करायची आहे, मग आपण अशा चांगल्या सत्कर्मासाठी चांगल्या कार्यासाठी आपण याला का मदत करू नये. मग तो सावकार त्याला मदत करण्याला ठरवतो. चांगलं कन्यादानाचं काम आहे ना, मुलीच्या कन्यादानाचं काम आहे, तो चांगलं मदत करण्याला ठरवतो त्यांना. आणि मदत म्हणजे तो असं म्हणतो की ठीक आहे, मी आता सध्या कामात व्यस्त आहे, तुम्ही सकाळी येऊ शकता. सकाळी तुम्ही उद्या आल्याच्या नंतर तुमचा काय प्रश्न आहे तो सोडवला जाईल. परंतु दुसऱ्या दिवशी तो जो शेतकरी असतो तो पूर्णपणे कामात व्यस्त असतो, कामात मग्न असतो, त्याच्यामुळे तो त्या ठिकाणी न जाता तो आपला सगळ्यात मोठा मुलगा आहे त्याला तिथे पाठवतो की जा रे बाबा, तुझ्या बहिणीला आता लग्न करायचंय, आपल्याला त्यांच्या मदतीची गरज आहे, थोडंफार त्यांच्याकडून आपल्याला मदत भेटेल. त्याच्यामुळे तो पैशाची मागणी करण्यासाठी त्या सावकाराकडे जातो. आता सावकाराकडे गेल्याच्या नंतर सावकार तिथे वरच्या माडीवर असतो बसलेला, माडीवर बसलेला असताना हा जातो तिथं. गेल्याच्या नंतर तो तिथं जातो आणि हसत राहतो सारखा की सावकाराला कळत नाही की हा नेमका कशासाठी हसतोय. मग तो हसत नसता, अरे बाबा तू का हसतोय, काय चाललंय तुझं, तुला काय प्रश्न आहे, तू जे मला सांग तरी नाही, हसतच बसतो, त्याला काही कळत नाही, याला काही कळत नाही. आता सावकार म्हणतो तुम्ही नेमका काल तुमचे वडील आले होते, तुमच्या वडिलांना तुमच्या बहिणीला थोडे पैशांची मदत पाहिजे होती म्हणून तुम्ही आलाय का नाही. हो त्यासाठीच आलो आहे. तर त्याला हसत बसतो, हा मला तुम्ही हसताय का. मग तो दुसऱ्या सांगतो त्यांना की मी हा विचार करतोय की तुमचं इतकं घर मोठं आहे, की मोठी माडी आहे, मग इतकी मोठी माडी असून तुम्हाला या जिन्यावरून नेमका खाली कसा, तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला खाली कसं आणायचं. अरे तू माझ्या मरणाचा विचार करतोय, तू तुला चांगली एवढी मदत करण्याला ठरवतोय आणि मग तू माझ्या मरणाचा विचार करतोय आणि काही वेळ लागला की काय तुला आता कसा बोलू शकतो. तुझ्या बहिणीसाठी चांगलं तुझ्या पैशांची मदत करतोय, तुला मानधनाची मदत करतोय आणि तू खुशाल म्हणतो की माझ्या मरणाची वाट पाहतो, मला माडीवरून गेल्याच्या नंतर खाली आणण्याची वाट पाहतो. म्हणून असं म्हणून त्याला खूप वाईट वाटतं सावकाराला, कारण तो त्यांना मदत करण्याचा ठरवला असतो आणि म्हणून त्याचे जे काही सहकार्य असतात त्या सावकाराचे, तो सावकारांच्या सहकारी त्याला इतकी मारहाण करतात आणि शेवटी मारहाण केल्याच्या नंतर इतकं त्याला बटाडू घेतात की काय सांगायलाच नको. म्हणून जो शेतकरी असतो त्याला वाटतं की बाबा हे अजून का आला नाही आपला मुलगा खूप वाट पाहतात ते घराकडे. वाट पाहिल्याच्या नंतर त्याला काही कळत नाही, त्याचा दुसरा मुलगा आहे,
दुसऱ्या मुलाला त्या ठिकाणी पाठवतो. दुसरा मुलगा त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मग तो त्याला जातो सावकाराकडे. सावकाराकडे गेल्याच्या नंतर तो म्हणतो माझा भाऊ आला होता, बराच वेळ झालाय, तो काय या ठिकाणी अजून आमच्याकडे काय आला नाही आतापर्यंत, काय चाललंय आम्हाला काय कळेना. मग तो जातो त्या ठिकाणी. गेल्याच्या नंतर सावकाराला विचारतो असा प्रश्न विचारल्याच्या नंतर सावकार म्हणतो, अरे तुला तो भाऊ काय आहे, काय बोलतोय त्याचं त्याला काही कळतं की नाही, आता काय बोलतोय, मी तुम्हाला एवढी चांगली मदत करण्याचं ठरवतोय आणि तो म्हणतोय की खुशालला असं हे बरोबर नाही असं तो त्यांना म्हणतो. आता म्हणल्याच्या नंतर मग तो पूर्णपणे तो त्याला म्हणतो की माझा भाऊ जो आहे तो ठीक आहे, त्याचं काय तुम्ही पाहिल्याच्या नंतर ठीक आहे ना, तो असं बोललाय तसाच बोललाय, पण काय हरकत नाही, तुम्ही गेल्याच्या नंतर आहे ना आपण काय करू, आपण तुमच्या शरीराचे ना तुकडे करू आणि मग त्या वाडीवरून खाली आणू. आता हे असं म्हणल्याच्या नंतर त्याला खूप वाईट वाटतं सावकाराला की हा बाबा आपण यांना चांगली इतकी मदत करण्याचं प्रवतोय, अरे बाबा तू तसाच आणि तुझा भाऊ तसाच, तुम्हाला काही कळतं की नाही काही, असं सावकार म्हणतो त्यांना. आता हे काय बरोबर नाही असं सावकार म्हणतो त्यांना. मग दोघांनाही बदलायला त्या ठिकाणी सुरुवात करतो तो. असं झाल्याच्या नंतर सावकार त्याचा सगळ्यात मोठा मुलगा त्याला तिथे त्या ठिकाणी पाठवतो. तो त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तो म्हणतो की माझे दोन्ही भाऊ अजूनपर्यंत आले नाही, काय चाललंय तुमचं. सावकार, तुम्हाला तर आम्हाला पैशांची मदत करायची होती, माझ्या बहिणीचं इतकं चांगलं आमच्या घरात चांगलं कार्य आहे, ते आम्हाला पैशाची मदत करणार होता, मग परंतु माझ्या भावाला त्यासाठी पाठवलं होतं, तुमच्यासाठी आम्हाला मदत पाहिजे होती म्हणून, परंतु ते काय अजून आले नाही. मग तुमचं नेमकं काय चाललंय, ते कुठे आहेत माझे भाऊ, दाखव मला. ते काय अजूनपर्यंत आले नाही घरी. मग तो त्यांना म्हणतो की ठीक आहे, आले नाही ना, ठीक आहे, ते काहीतरी बोलले असतील तुम्हाला. तो म्हणतो किती काय बोललाय तुम्हाला, सावकार अगोदर म्हणतो त्यांना काय बोलताय ते त्यांना कळत आहे का. एक म्हणतोय की माझ्या शरीराचे तुकडे करील आणि मग खाली आहे माडीवरून. एक जण म्हणतोय की तुम्हाला जिन्यावरून गेल्याच्या नंतर खालीच कसं आणायचं, हे त्यांना बोलायला पटतंय का, असे काय बरोबर नाही असं म्हणतो तो त्यांना. तो त्यांच्यापेक्षा बेकार म्हणतो. तो म्हणतो का तुम्ही गेल्याच्या नंतर ना आपण या माडीला आग लावतो. वाडीला आग लावून जीव म्हणल्याच्या नंतर मग पूर्णपणे तो त्यांना काही सुधारत नाही. अरे बाबा मी तुमच्या बहिणीच्या सत्कार्यासाठी इतकं चांगल्या कार्यासाठी इतकं चांगली तुम्हाला मदत करतोय आणि आम्हाला काय कळत, म्हणजे नेमकं कुठे काय बोलावं हे कोणाला काही कळत नाही. म्हणजे अशासारखी अवस्था होते जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं नाही, भगवंताचं चिंतन केलं नाही, त्याचं अखंड नामस्मरण केलं नाही. तर महाराज त्यामुळे म्हणतात की पूर्णपणे तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं चिंतन करा, अखंड चिंतन करत राहा पूर्णपणे. आणि म्हणून जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात की तुम्ही एकदम तुकोबारांनी सुद्धा सांगितलंय की तुम्ही पंढरीला जा, भगवंताच्या नामस्मरणामध्ये सतत भगवंताचं चिंतन करत राहा की आणि विठ्ठलाचा अखंड नामस्मरण करा. आणि या ठिकाणी म्हणजे खरं तर आपल्याला जेव्हा आपण समाजामध्ये पाहतो की याला वाटतं की हा याच्यापेक्षा श्रीमंत असेल, तो त्याच्यापेक्षा श्रीमंत असेल, परंतु तसं खरं तर काही नसतं. आणि आपल्याला असंच वाटतं की एखादा श्रीमंत असला, एखाद्याकडे खूप मोठा फ्लॅट असला, एखाद्याकडे खूप मोठी संपत्ती असते, आपल्याला वाटतं की तो खरंच खूप श्रीमंत असेल, परंतु तसं काही होत नाही. जगद्गुरु संत म्हणजे तुकोबारायांनी सुद्धा सांगितलंय की या संसारात काही सुख नाही, संसारात सुख नाही, संसारात सुख नाही, तू शारीध कोणाचे गण होत कोणाचे घर. संसारात सुख नाही, संसारात सुख नाही, तू शारीध कोणाचे गण होत कोणाचे घर. संसारात सुख नाही, संसारात सुख नाही, खुशाल कोणाचे गण होत कोणाचे घर. कोणाचे गण होत कोणाचे घर. कोणाचा चुलता काका, कोणाचा मामा, कोणाचा चुलता काका, कोणाचा मामा, बायकोचे गण होत काही नाही कामा.
बाह्यभूष गण गोत काही नाही कामा संसारात सुख नाही संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे गण गोत कोणाचे घर कोणाचे गण गोत कोणाचे घर. एका गावात आहे ना एक ब्रह्मचारी असतो. ब्रह्मचार्याचा नियम काय असतो की देवाचं नामस्मरण करायचं चिंतन करायचं आणि आपली उपजीविका त्या ठिकाणी भागायची असं त्याचं पूर्णपणे त्याचं हे होतं. आणि त्या ठिकाणी म्हणजे भगवंताचं असं तो सतत नामस्मरण करत राहायचा भगवंताचं चिंतन करत राहायचा. त्याला असं वाटायचं एक दिवस तिथे एक सावकार येतो. सावकार आल्याच्या नंतर तो त्याला म्हणतो की तो त्याला विचारतो त्याला वाटतं की हा सावकार खरोखरच खूप श्रीमंत असेल खरोखरच खूप याच्याकडे पैसा संपत्ती धन संपत्ती सर्व काही असेल असं त्याला वाटतं. पण तो त्याला त्या पद्धतीने प्रश्न विचारायला सुद्धा सुरुवात करतो. परंतु सावकार म्हणतो अहो कसलं काय माझ्याकडे कसली संपत्ती माझ्याकडे कसली धन दौलत माझ्याकडे आहे सर्व काही पण मला मुळं फार नाही ना मूळ ना बाळ काहीच नाही माझ्याकडे. आणि तुम्ही म्हणता की मी खूप श्रीमंत आहे परंतु अशा श्रीमंतीचा काय उपयोग असं सावकार त्याला म्हणतो. आमच्या गावाच्या शेजारी एक आहे गृहस्थ श्रीमंत गृहस्थ आहे. त्यांच्याकडे खूप पैसा आहे संपत्ती आहे आणि ते खरोखरच खूप श्रीमंत आहे आणि त्यांना मूळ आहे बाळ आहे सर्व काही आहे मुलं बाळ आहेत. ते खरोखरच खूप म्हणजे सुखी असतील असं त्याला वाटतं. आणि त्याचा कुतूहल वाटून तो जो आहे पूर्णपणे त्याच्याकडे जात होतो. तर गेल्याच्या नंतर तो ब्रह्मचारी त्याच्याकडे गेल्याच्या नंतर त्याला म्हणतो की तो त्या पद्धतीने प्रश्न विचारायला सुरुवात करतो की तुम्ही खरोखरच खूप श्रीमंत असा तुमच्याकडे खरोखरच इतकी संपत्ती आहे धनसंपत्ती आहे खरोखरच तुम्ही सुखी असाल. परंतु असं म्हणल्याच्या नंतर तो त्याला म्हणतो की माझ्याकडे आहे सर्व काही माझ्याकडे सर्व काही आहे परंतु माझ्याकडे विद्या नाही. आजकाल विद्येला खरोखरच खूप महत्व आहे. आज विद्येशिवाय काही होत नाही. विद्येला माझ्याकडे सर्व काही या समाजामध्ये सर्व काही असून सुद्धा ज्याच्याकडे विद्या नाही त्याला काही महत्व नाही. विद्येला सुरुवातीला विद्येला खूप महत्व आहे असं तो श्रीमंत त्याला म्हणतो. असं म्हणल्याच्या परंतु आमच्या गावातच एक शेजारी एक पंडित आहे. ते पंडित खरोखर खूप पूजापाठ करतात आणि त्यांना विद्या पण खूप प्राप्त झालेली आहे. त्यांनी खूप अशी मनोकामना देवाची केलेली आहे. तुम्ही त्यांच्याकडे ते खरोखरच खूप सुखी असेल बघा तुम्ही म्हणताय ना त्या पद्धतीने. आणि मग तो जो असतो ब्रह्मचारी तो त्या ठिकाणी जातो त्या पंडिताकडे गेल्याच्या नंतर तो त्या पद्धतीने प्रश्न विचारायला सुरुवात करतो की खरोखरच तुम्ही खरोखरच खूप सुखी असाल तुमच्याकडे इतकी विद्या आहे तुम्ही इतकं सर्व काही कमावलं आहे देवाचं तुम्ही अखंड चिंतन करता तुमच्याकडे इतकी विद्या असून तुम्ही त्याचा तुम्ही संसारिक कार्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग करून घेता खरोखरच तुम्ही खूप धैर्यवान आहात. ते म्हणतो की असं काही नाही माझ्याकडे आहे विद्या सर्व काही आहे परंतु माझ्याकडे विद्या असून सुद्धा त्याचा काही उपयोग नाही. कारण आज एवढी काळ्या मासाची विद्या मी शिकलो परंतु मला हातामासासाठी सुद्धा काही कमवता येत नाही. विद्येचा मला काही उपयोग नाही. त्यातून माझी उपजीविका सुद्धा पूर्णपणे भागत नाही. मग अशा विद्येचा काय उपयोग. खरं तर त्याला वाटत असतं की हा खरोखरच खूप सुखी असेल हा त्याच्यापेक्षा सुखी असेल तो त्याच्यापेक्षा सुखी असेल तो त्याच्यापेक्षा सुखी असेल परंतु तसं खरं तर काही नसतं असं महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि असं म्हणताना सुद्धा असं तो पंडित बरोबर पुढे जाऊन म्हणतो की तो आमच्या शेजारचं एक गाव आहे त्या गावामध्ये एक पुढारी आहे आणि तो पुढारी खरोखरच खूप सुखी असेल. आणि तो तशा पद्धतीने तो त्याच्याकडे जातो त्या पुढाऱ्याकडे गेल्याच्या नंतर तो जसं याला प्रश्न विचारला होता आधी जसं त्याचे प्रश्न होता त्याच पद्धतीने त्याला प्रश्न करायला जातो. तो पुढारी म्हणतो मी आहे ना माझ्याकडे आहे सर्व काही संपत्ती आहे पैसा आहे धन दौलत आहे
परंतु मला लोकांना सांभाळायला मध्ये इतका वेळ जातो की मला स्वतःकडे सुद्धा नीट लक्ष देता येत नाही. मग त्याचा काय उपयोग? माझ्याकडे सर्व काही असून सुद्धा लोक माझी निंदा करतात. या अशा पैसा संपत्तीचा मी पुढारी असून सुद्धा काही उपयोग नाही. मला सर्व लोकांना सांभाळावं लागतं, सर्वांकडे लक्ष द्यावं लागतं. मग असं सर्व काही करत असताना सुद्धा मला माझ्या जीवनाकडे नीट लक्ष देता येत नाही. तर अशा पैसा संपत्तीचा काय उपयोग? असं तो त्यांना म्हणतो, तो पुढारी त्या ब्रह्मचार्यांना. ब्रह्मचारी मग एक ब्रह्मचारी आहेत आमच्या शेजारच्या गावात. ते सतत भगवानाचं चिंतन करत असतात, त्यांची उपजीविका भागवत असतात चांगलं, आणि ते खरोखर खूप सुखी असतील असं तो पुढारी त्यांना म्हणतो. मग यांना काय पडतं की त्यांना खात्री होते की हा जो मनुष्य आहे हा आपल्याच बद्दल बोलत आहे. मग खरं तर म्हणजे थोडक्यात अर्थ काय, तुकोबारांनी सुद्धा सांगितलं, हित ते करावे देवाचे चिंतन. खरं तर देवाचं चिंतन करण्यामध्ये येत आहे. तो ब्रह्मचारी सतत नामाचं चिंतन करतो, देवाचं नामस्मरण करतो, देवाची भक्ती करतो. म्हणजे संसारामध्ये आपण हा संसार करता देवाचं नामस्मरण करणं, देवाचं चिंतन करणं हे किती महत्वाचं आहे हे आपल्याला समजतं. म्हणून हे सर्व काही चालू असताना तुकोबारांनी सुद्धा असतील या संत वाड्यामध्ये एवढे काही महाराष्ट्रात एवढे काही संत होऊन गेले आहेत. प्रत्येकाने असं सांगितलं आहे की जेवढे काही आहेत म्हणजे तुम्ही चांगले सत्कर्म करा, चांगले कार्य करा. तुमचे जे कार्य आहे ते पाहून भगवंत सुद्धा तुमच्याकडे आनंदाने पाहतील. तुम्हाला या ठिकाणी माहिती असेल ऋषी अगस्त्य मुनी माहिती असते मला माहित नाही की ऋषी अगस्त्य मुनी एकाच असे एका जंगलात जात होते. म्हणजे ऋषी अगस्त्य मुनी असे ऋषी मुनीवर होते ज्यांनी संपूर्ण समुद्र प्राशन केलेला होता. तर ऋषी अगस्त्य मुनी एका अशा जंगलातून जात होते. जंगलातून जात असताना काही ऋषी मुनीवर त्यांना असे झाडावर उलटी लटकताना दिसतात. झाडावर उलटी लटकताना दिसताना त्यांना प्रश्न पडतो की हे बाबा ही अशी कोणती तपश्चर्या करत असतील, अशी कोणती साधना करत असतील की झाडावर खाली डोकं आणि वरती पाय. ते त्यांना प्रश्न पडतो खूप मोठा. मग ते त्यांना विचारतात की ऋषी मुनीवर तुम्ही अशी कोणती तपश्चर्या करता की असं तुम्ही वरती पाय आहे तुमचे, डोकं खाली आहे. त्यांना म्हणतात की आम्ही कोणती तपश्चर्या वगैरे काही करत नाही. आम्ही आमच्या कुळामध्ये आम्हाला नको असलेला एक मनुष्य जन्माला आलाय, त्याला ना मूल ना बाळ, मग असा काही कामाचं नाही. आम्ही आमच्या कुळामध्ये असलेल्या अशा मनुष्याचा जो आला जन्माला त्याचे भोग भोगतोय. आणि मग तो ऋषी अगस्त्य मुनींना म्हणतात की कोण आहे ते, तर ते त्यांचं नाव घेतात ऋषी अगस्त्य मुनींचं. ते ऋषी मुनीवर असतात ते. तर त्या म्हणतात की त्यांना खूप वाईट वाटतं की हे आपल्याबद्दल असं बोलतात की तुम्ही आपल्या कुळामध्ये असा चांगला मनुष्य चांगला जन्माला आला नाही असं आपल्याबद्दल आपल्या असं बोलतात. ते म्हणतात की काय पाप असं केलंय की तुम्ही माझ्याबद्दल असं बोलता. ते म्हणतात अरे तुझा संसार नाही, काही नाही, तुला मूल नाही, बाळ नाही, आणि तू आमच्या कुळामध्ये असं जन्माला येऊन काही तुझा उपयोग नाही बघ. मग ते त्याच्या पितृपक्षाचं ऋण फेडण्याचं कार्य हाती घेतात ऋषी अगस्त्य मुनी. ऋषी अगस्त्य मुनी ठरवतात की आपण आपल्या पितृपक्षाचं ऋण फेडावं. आणि मग अशी त्यांची खूप काही दिवसानंतर एका राजाशी भेट होते. राजाशी भेट झाल्याच्या नंतर ते त्यांना म्हणतात, त्यांना विचारतात तुम्ही ऋषी अगस्त्य मुनी तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, माझा संसार इतका दिवस चालू आहे, माझी पत्नी आहे, नर्तकीन आहे, आम्हाला कित्येक दिवस झाले, कित्येक वर्ष गेले आहेत, मला मूल नाही, बाळ नाही, तुम्ही माझ्यासाठी काहीतरी माझी मदत करू शकता का, असं ते राजा त्यांना विचारतात ऋषी अगस्त्य मुनींना. तर ऋषी अगस्त्य मुनी म्हणतात की तुम्ही जे सांगताय त्याच्यावरती एक उपाय आहे. आता तो कोणता उपाय आहे? तर ते ऋषी अगस्त्य मुनी म्हणतात तुम्हाला मूल होईल, तुम्हाला मुलगी होईल, आणि ती मुलगी ज्यावेळेस मोठी होईल, ती लग्नाला येईल, त्यावेळेस तुम्ही तिचं लग्न माझ्याबरोबर लावून द्यायचं.
असे ते ऋषागस्त मुनी त्या राजाला म्हणतात. राजाला म्हणतात की तुम्ही मला वचन द्या की तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न माझ्याबरोबर लावून द्या. आता तसं म्हणाल्याच्या नंतर त्या राजाला खूप वाईट वाटतं. अहो तुम्ही महाराज, तुम्ही इतकं चांगलं कार्य करता, तुम्ही माझ्या मुलीचं लग्न, चांगल्या तरुण मुलीचं लग्न तुम्ही तुमच्याबरोबर लावून देण्याचा विचार कसा मनात आणू शकता? माझ्या चांगल्या तरुण मुलीचं लग्न मी तुमच्याबरोबर कसं लावतो? ते म्हणतात हा एकच पर्याय आहे. तुम्हाला ते त्यांच्याकडून वचन घेतात की तुम्ही तुमची मुलगी मोठी झाल्याच्या नंतर तुमची मुलगी ज्यावेळेस लग्नाला येईल त्यावेळेस तुम्ही तिचं लग्न माझ्याबरोबर लावून द्यायचं. आता असं झाल्याच्या नंतर काही दिवस जातात. काही दिवस गेल्याच्या नंतर त्यांना ते म्हणजे मुलगी पण होते त्या राजाला. मुलगी झाल्याच्या नंतर ती मुलगी खूप नंतर काही वर्षानंतर मोठी होते. मोठी झाल्याच्या नंतर ते तिचं लग्न लावून द्यायचे म्हणजे वेळ आलेली असते त्यावेळेस. मग त्यांची पत्नी पण असते त्या ठिकाणी राहणी. तर ती त्यांना म्हणते की आपली मुलगी आता इतकी मोठी झाली आहे, आपलं आता ती लग्नाला आली आहे, आपण तिचं आता लग्न केलं पाहिजे. तिच्यासाठी आता तुम्ही स्थळ बघा, म्हणजे चांगले आता आपल्या मुलीचं आपण आता लग्न केलं पाहिजे. मग ते तुम्ही आपल्या मुलीसाठी स्थळ काय शोधत नाही, परंतु मुलींना माहीत असतं की परंतु राजाला माहीत असतं की आपण मुलींना वचन दिलं आहे की आपण आपल्या मुलीचं लग्न त्यांच्याबरोबर लावून द्यायचं. आता असं त्यांना वचन दिलं असतं, त्यांना खूप वाईट वाटतं की आपली मुलगी आता जाणार आहे. मग ते त्यांना राणी सतत विचारत राहते की काय तुम्ही काय बोलत आहात, तुम्ही आज इतकं चिंतेत का? तुम्ही मला सांगा तरी तुमच्या मनात नेमकं काय आहे, तुमच्या मनात काय चाललं आहे ते मला सांगितल्याशिवाय चैन पडणार नाही. असं ते त्यांना राजाची जी राणी असते ती म्हणत राहते की तुमच्या मनात तुम्ही इतके मला नाराज दिसतात, तुमच्या चेहऱ्यावर तेज नाही काय नाही, तुम्ही मला सांगत नाही की नेमकं तुमच्या मनात कोणती चिंता चालू आहे, काय चालू आहे, तुम्ही मला सांगा तरी. मग ते म्हणतात की काय सांगू तुला, आपल्याला मुलगी झाली घरी, परंतु मी ऋषागस्त मुनींना असं वचन दिलंय की आपल्या मुलीचं लग्न ती ज्यावेळेस मोठी होईल, ती लग्नाला येईल त्यावेळेस आपण तिचं लग्न त्यांच्याबरोबर लावून द्यायचं. काय आपण आपल्या मुलीचं लग्न त्यांच्याबरोबर कसं काय लावून द्यायचं? आपल्या मुलगी ती तरुण मुलगी आणि एका वृद्ध माणसाबरोबर आपल्या मुलीचं लग्न लावून द्यायचं कसं काय पडतं त्यांना? त्यांनी इतकी संसारात राहून इतकी आतापर्यंत विद्या प्राप्त केली आहे, इतके भगवंताचं ते चांगलं कार्य करतात आणि ते म्हणतात की माझ्या मुलीचं लग्न त्यांच्याबरोबर लावून द्यायचं काही पडतं की नाही त्यांना? परंतु त्यातून काही पर्याय नाही. राजा म्हणतात राणीला, तुम्ही त्यातून काहीतरी मार्ग असेल ना? नाही, काहीच मार्ग नाही. आपण त्यांना वचन दिलं आहे आणि आपण त्या वचनाप्रमाणे आपण तसं वागण्यास पात्र राहिलं पाहिजे, असं राजा त्यांना राणीसोबत बोलतात. असं आता बोलल्याच्या नंतर तो जो असतो ती मुलगी असते तिथं जवळ असते. ती जवळ असल्याचं ती सर्व काही ऐकत असते. ती त्या ठिकाणी येते. त्या ठिकाणी आल्याच्या नंतर ती म्हणते की तुम्ही काहीतरी बोलत आहात, तुमचं काहीतरी चाललं आहे आणि तुम्ही माझ्या लग्नाबद्दल बोलताय, हे मला समजलं आहे. नेमकं काय बोलताय तुम्ही ते सांगा तरी. आता ते राजा म्हणतात काय सांगू बाळा तुला, मी आता एका खूप मोठ्या बंधनात अडकला आहे, कसं सांगू तुला ऋषागस्त मुनी माहीतच असते. हो माहिती आहे ना, तुमचा नेमका काय नेमकी चिंता आहे ते तरी सांगा. मुलगी त्यांना म्हणते त्यांनी तू जन्माला येण्या अगोदर त्यांना मी वचन दिलं होतं की तुझं लग्न त्यांच्याबरोबर लावून दे. अहो तुम्ही त्याची चिंता करताय ना, तुमच्यामुळे मी या ठिकाणी या विश्वामध्ये आहे आणि तुम्ही ज्या मुलाबरोबर सांगाल ते वृद्ध असो किंवा कसे असो, मी त्यांच्याबरोबर एका पायावर उभे राहून लग्न करायला तयार नाही. ते म्हणतात त्यांना, ती मुलगी त्यांना म्हणते आणि मग तसं म्हणल्याच्या नंतर नाही असं मी करू शकत नाही, मी तुझं लग्न त्यांच्याबरोबर कसं लावून देऊ शकतो, मी तुझ्या संसाराचा कसा नाश करू शकतो, असं राजाला खूप वाईट वाटतं. म्हणून राजा अशा पद्धतीने त्यांना तिला सांगायला सुरुवात करतात, मी तुला तुझं लग्न लावून नाही देऊ शकतो. परंतु खूप आग्रह धरल्याच्या नंतर एक दिवस त्यांचं लग्न होऊन जातं. ऋषागस्त मुनी आणि ती राजाची मुलगी असते
तिचं लग्न होऊन जातं एक दिवस. मग लग्न झाल्याच्या नंतर ते तिला तिथून घेऊन त्यांच्या घरी न्यायला पाहतात. मग न्यायला पाहत असताना तिचं परंतु तिचे जे कपडे असतात, आता ते राजा म्हणल्याच्या नंतर त्या राणीचे कपडे त्याच्या मुलीचे कपडे कसे असणार, एकदम साडी वगैरे एकदम चांगले थाटामाटात. परंतु ऋषी म्हणतात की हे आपल्याला आपल्या ठिकाणी हे असं काही चालत नाही. तुम्ही एकदम चांगल्या एकदम साध्या साडीमध्ये तुम्ही चांगल्या पोशाखात एकदम माझ्या बरोबर आले पाहिजे. मग ती म्हणते ठीक आहे, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे मी तसे तुमच्या बरोबर येईन. म्हणजे तर लग्न सगळं काही झाल्याच्या नंतर तिथून ते निघतात. त्यांच्या घरी पोहोचतात ऋषी अगस्त्य मुनींच्या. त्यांच्या वस्ती पोहोचल्याच्या नंतर ते त्यांना म्हणतात की खूप काही दिवस म्हणजे त्यांचा संसार खूप चांगल्या पद्धतीने चालू असतो. चांगल्या पद्धतीने चालू असल्याच्या नंतर ते दिवस त्या मुलीला विचारतात, त्या म्हणजे त्यांच्या राजाच्या मुलीला की तुला माहित आहे का आपलं लग्न नेमकं कशासाठी झालं आहे. तर राजा म्हणतात आपलं लग्न झालं माहित आहे ना, की मला माझ्या पितृपक्षाचं ऋण फेडायचं आहे, त्यासाठी माझं तुझ्या बरोबर लग्न झालं आहे. हो ठीक आहे ना, मग आता तुम्ही नेमकं काय ठरवलंय. ऋषी अगस्त्य मुनी आपल्या बायकोला विचारतात तुम्ही आता नेमकं काय ठरवलंय. हो ठीक आहे ना, तुम्ही तुमच्या जसं तुमची ज्याप्रमाणे तुमच्या कुळामध्ये ऋषी मुनीवरांना जसं वचन दिलं आहे त्याप्रमाणे आपण आपलं वचन पाळण्यास पात्र राहायला पाहिजे. तुम्ही म्हणतात ते अगदी योग्य आहे, परंतु ती म्हणते मला तर माहितीच आहे ना की माझे वडील आहेत, राजा आहेत आणि ते मला त्यांच्या घरी कशा पद्धतीने ठेवतात. परंतु तुमचं या ठिकाणी तर तसं काहीच नाही. मी एकतर साध्या पद्धतीने राहते. आपण कुणाकडून भिक्षा वगैरे पण काही घेत नाही. आणि मग परंतु तुम्ही इतकं दिवस तपश्चर्या करून इतकी वर्षानुवर्ष तपश्चर्या करून इतकं ज्ञान मिळवलं आहे. तुम्ही तर माझ्या वडिलांपेक्षा श्रेष्ठ म्हणायला लागेल ना. अगं मी ज्ञान मिळवलंय, आपल्या पत्नीला म्हणतात मी ज्ञान मिळवलंय, परंतु मी जे ज्ञान मिळवलंय ते मी अशा सांसारिक कार्यासाठी कसं काय वाया घालू, ते तुला तरी पटतं का सांग बरं. ते त्यांना म्हणतात की ठीक आहे ना, मी इतकं ज्ञान मिळवलंय, पण ते मी ज्ञान अशा संसारिक कार्यासाठी अशासाठी कोण वाया नाही घालू शकत. तुला असं मी नाही करू शकत की परंतु ती मुलगी म्हणते ती म्हणते आपण आपल्या माझ्या वडिलांकडे जाऊ, राजाकडे जाऊ आणि त्या ठिकाणी आपण त्यांच्याकडून काही आपल्या सुखसोयीसाठी भिक्षा घेऊ असं म्हणल्याच्या नंतर मग ते त्या ठिकाणी जातात राजाच्या दरबारी गेल्याच्या नंतर तिथे प्रधान असतात. प्रधान म्हणतात की तुम्हाला आपण राजाला म्हणतात की इतके दिवस झाले आपण यांना भिक्षा वगैरे दिली पाहिजे, परंतु या ठिकाणी आपल्या राज्यासाठी इतकं सर्व काही खर्च झाला आहे की आपण त्यांना भिक्षा देण्यास अपात्र आहोत. आपण भिक्षा नाही देऊ शकत त्यांना, आपण भिक्षा नाही देऊ शकत. परंतु दुसरे एक राज्य आहे, ते राज्य तुम्ही त्या राजाकडे जा, ते खूप चांगले तुम्हाला मदत करते चांगले. तर त्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी जातात. ते ऋषी अगस्त्य मुनी आणि त्यांची पत्नी त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ते म्हणतात त्याप्रमाणे वक्तव्य सुरुवात झाला. त्या ठिकाणी इतका काही खर्च झाला आहे. मागच्या काही दिवसांमध्ये, मागच्या काही महिन्यांमध्ये खूप गावाची कामं झाली आहेत, विहिरीची कामं झाली आहेत राज्यामध्ये. आपण तुम्हाला काही मदत करू शकत नाही. परंतु ते दुसऱ्या एका राजाचं नाव घेतात. तर त्या ठिकाणी जातात राजाच्या दरबारी गेल्याच्या नंतर ते त्यांना मदत करण्याचं ठरवतात. की ते राजा अगोदर म्हणतात की खूप ते जे राजा आहेत ना, तर त्या राजा जे आहेत ते खरोखरच त्यांच्या राज्यातून जे लोक जातात त्यांना खाली हाताने काय जाऊन येत नाही. ते त्यांना काही ना काही देतात आणि काय तसं घेतात आणि तसं म्हणल्याच्या नंतर ते त्या ठिकाणी जातात. गेल्याच्या नंतर मग त्यांना त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी त्यांना भेट देण्याचं ठरवतात.